नमस्कार. ध्येय यूपीएससी एमपीएससी या युट्यूब चॅनलवर मी आतिश शिंगे पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण भारतीय राज्यघटनेचे जे महत्वाचे 1 ते 51 कलम आहेत किंवा भारतीय राज्यघटनेचे जे बेसिक स्ट्रक्चर त्याला 1 ते 51 कलम म्हणतात, ह्या कलमाच्या अनालिसिसला सुरुवात केलोय. ह्यामध्ये आपण जे भारतीय ज्या पूर्व स्पर्धा परीक्षा असतात, मी शब्द वापरला स्पर्धा परीक्षा. स्पर्धा परीक्षा म्हटलं की त्यामध्ये सर्व प्रकारच्या परीक्षेसाठी तो मूलभूत डाटा आहे, त्याला 1 ते 51 कलम म्हणतात. आपण आता एक लेक्चरमध्ये 1 ते 51 कलमासंदर्भात डिस्कशन करणार आहोत. त्यामध्ये भारतीय राज्यघटनेची निर्मिती, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका, भारतीय संघराज्य, भारतीय नागरिकत्व, कलम, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे, ही जी सुरुवातीच्या 8-9 टॉपिक आहेत जे तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या एकूण सिलेबस पैकी एकूण जे क्वेश्चन येतात स्पर्धा परीक्षेचे, हे एकूण स्पर्धा परीक्षेच्या क्वेश्चन पैकी 50% क्वेश्चन हे प्रॉपर ह्या 5-6 टॉपिक मधून असतात. तर आपण आताच्या लेक्चरमध्ये किंवा आपण अकॅडमी मार्फत ही एक वेगळी प्रयोग करतो. यामध्ये तुम्हाला जे स्पर्धा परीक्षेला उपयुक्त 1 ते 51 कलम आहे तर पूर्ण आपण कंप्लीट विश्लेषणाला सुरुवात करतोय. आता त्यातला एक महत्वाचा पार्ट मध्ये भारतीय राज्यघटना, की भारतीय राज्यघटनेची निर्मिती कशी झाली ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आताच्या व्हिडिओमध्ये जी भारतीय राज्यघटना निर्मिती झाली होती, निर्मिती झालेल्या भारतीय राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत, त्या वैशिष्ट्याचं अनालिसिस आपण आताच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर चला आताच्या लेक्चरला सुरुवात करूया. आताच्या लेक्चरला सुरुवात करण्याच्या आधी मी सगळ्यांना सांगेन की तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक खूपच महत्वाचा आहे. ह्यामध्ये तुम्हाला भरपूर नवीन पॉईंट मिळणार आहेत. हे पॉईंट तुमच्या परीक्षेसाठी प्री साठी आणि मेन्स साठी सुद्धा खूप महत्वाचे आहेत. तर तुम्ही सगळे पॉईंट कलेक्ट करून घ्या आणि हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पहा. तर चला आता त्या लेक्चरमध्ये सुरुवात करूया. भारतीय राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये. तर भारतीय राज्यघटनेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य जे जगाच्या राष्ट्रीय राज्यघटनेसोबत तुलना केला की जगामध्ये प्रत्येक देशाची राज्यघटना आहे, जगातील प्रत्येक राज्यघटनेशी तुलना केला तर भारतीय राज्यघटनेचं सगळ्यात महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भारतीय राज्यघटना ही सर्वात मोठी आणि लिखित स्वरूपाची आहे. सर्वात मोठी आणि लिखित आहे. ठीक आहे, सर्वात मोठी भारतीय राज्यघटनेचं सर्वात बेसिक पाहताना असं वाटतं की हे खूप लहान आहे, की काय सर्वात मोठे, हे कुठं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पण परीक्षेला क्वेश्चन आला होता, तुमच्या युपीएससी मेन्सला क्वेश्चन आला होता की भारतीय राज्यघटनेचे प्रमुख वैशिष्ट्य स्पष्ट करा. ठीक आहे, मग भारतीय राज्यघटनेचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे काय, तर तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर द्यायचा असेल तर तुम्ही आन्सर कशा पद्धतीने दिलं पाहिजे, तर तुम्हाला पहिली गोष्ट माहित पाहिजे की जगातील सर्व राज्यघटनेची तुलना करता आपल्या राज्यघटनेमध्ये प्रमुख काय आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर जगाच्या राज्यघटनेत तुलना केला तर प्रमुख वैशिष्ट्य काय, आपली सगळ्यात मोठी. ठीक आहे, मग सगळ्यात मोठी आहे याचा अर्थ मग भारतीय राज्यघटना सर्वात मोठी का आहे, पाठीमागे कारण थोडं माहित पाहिजे की सर्वात मोठी का आहे. भारतीय राज्यघटना ही सगळ्यात मोठी काय, तर भारतीय राज्यघटना जेव्हा निर्मिती झाली होती, निर्मिती करतेवेळी भारतीय राज्यघटनेमध्ये टोटली 22 भाग होते, 395 कलम होते आणि 8 अनुसूच्या होत्या. ठीक आहे, आणि आत्ताच्या राज्यघटना विचार केला तर आत्ताच्या राज्यघटनेमध्ये 25 भाग आहेत, 461 कलम आहेत आणि 12 अनुसूच्या आहेत. म्हणजे आताची राज्यघटना हे पहिल्याच्या राज्यघटनेपेक्षा भरपूर वाढली. पुन्हा त्या 100 कलम सरासरी 100 कलम वाढलेत. ठीक आहे, 400 किती झाले, 459 म्हणजे निर्मित 70-80 कलम वाढलेत. आताची राज्यघटना पुन्हा अनुसूच्या वाढलेत, पुन्हा भाग वाढलेत. याचा अर्थ भारतीय राज्यघटना खूप विस्तृत आहे. पाठीमागे रिझन का आहे, तर भारतामध्ये असणारी भारताचा विस्तार. जर तुम्ही ब्रिटनमध्ये गेला, ब्रिटनचा विस्तार आहे तो महाराष्ट्र एवढा पण नाही, मुंबईपेक्षा खूप, महाराष्ट्राची मुंबई आणि महाराष्ट्र केवढा आहे आणि ब्रिटन केवढा आहे पहा, तर ब्रिटनचा विस्तार भारताच्या तुलनेत ब्रिटन खूप लहान आहे. युरोपियन सगळीच राष्ट्र भारताची तुलना करता खूपच लहान आहेत. जगामध्ये क्षेत्रफळाने विचार केला तर भारताचं क्षेत्रफळ जगामध्ये 7व्या नंबरचा आहे. म्हणजे भारताचा प्रचंड विस्तार. ठीक आहे, आणि भारताचा प्रचंड विस्तार असल्यावर संपूर्ण भारताला एक बनवणारे आणि एकात्म आणि अखंड राहणारी राज्यघटना तयार करायची होती. याचा अर्थ सर्वांचं हितसंबंधाचं संरक्षण करणं गरजेचं होतं. उदाहरणार्थ भारताचा विस्तार एवढा मोठा आहे, ह्या विस्तारामध्ये प्रचंड भाषा तुम्हाला पाहायला मिळतात. भाषिक विविधता आहे, धार्मिक विविधता आहे, पुन्हा सांस्कृतिक विविधता आहे. भारतामध्ये सांस्कृतिक विविधता प्रचंड, भारताचं कला साहित्य प्रचंड वेगवेगळं आहे.
म्हणजे भारतामध्ये विविधता, पुन्हा नैसर्गिक विविधता प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. तर एवढा मोठा भारताचा विस्तार आणि या भारतामध्ये वेगवेगळ्या असंख्य धर्माचे, जातीचे, पोट जातीचे असंख्य लोक राहतात. लोकसंख्या तर प्रचंड मोठी आहे. ह्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी आणि कोणाच्याही अधिकार नष्ट न करता सर्वांच्या अधिकाराचं संरक्षण करणारी अशा स्वरूपाची राज्यघटना करायची होती. तर सर्वांचा मी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वांचे अधिकार सुरक्षित आहेत. म्हणून तर भारत अजून अखंड आहे तसा राहिला. पुन्हा भारतीय राज्यघटना अजून सुद्धा कोण प्रश्न 70 वर्षाच्या इतिहासामध्ये, जगाच्या इतिहासात जगामध्ये अनेक राज्यघटना आणि अनेक राज्यघटना कोलॅप्स पण झाल्या. एक वर्ष सुद्धा राज्यघटना टिकू शकत नाही अशा राज्यघटना आहेत. पण भारतीय राज्यघटना 70 वर्ष झालं तरी सुद्धा अजून टिकली. पाठीमागे रिझन काय आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वांच्या हितसंबंधाचं संरक्षण आहे. सगळ्यांना पूर्ण अधिकार मिळाले. सर्व भारतीय जनतेला पण अधिकार दिले. भारतीय जनतेला कोणते अधिकार असतील आणि शासन व्यवस्थेला कोणते अधिकार असतील पूर्ण भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला विश्लेषण पाहायला मिळतं. ठीक आहे. जे अल्पसंख्याक आहेत, अल्पसंख्याकाच्या हिताचं संरक्षण सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतं. जे वेगवेगळे सांस्कृतिक लहान राज्य आहे पण संस्कृती भिन्न आहे, नागालँड सारखी राज्य की लहान आहे, संस्कृती भिन्न आहे, त्यांचं सुद्धा संरक्षण तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये सर्व लोकांचं, सर्व विविधतापूर्ण लोकांचं, सर्वांना समरूप, सर्वांना आपलंसं करून घेणारं आणि सर्वांना एकत्र बांधून ठेवणारी अशी राज्यघटना तयार केल्या. परिणामी तुम्हाला इथं काय पाहायला मिळतं, भारतीय राज्यघटनेमध्ये विस्तृत पाहायला मिळते. पुन्हा भारतीय राज्यघटनेत दुसरं कारण जे असेल की भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्रासाठी आणि राज्यासाठी अशी वेगवेगळी राज्यघटना तुम्हाला पाहायला मिळत नाही. भारतामध्ये एकच राज्यघटना आहे. तुम्हाला असं पाहायला मिळत नाही की भारतामध्ये 29, सध्या किती भारतामध्ये तर 29 राज्य आहेत. सध्या आपण विचार केला किती 2020 मध्ये सध्या भारतामध्ये 29 राज्य आहेत. 29 राज्याची आणि एक केंद्राची, दोघांच्यासाठी भारतामध्ये एकच राज्यघटना आहे. पुन्हा 8 केंद्रशासित प्रदेशांना सुद्धा एकच राज्यघटना आहे. म्हणजे 29 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकार सगळ्यांना बांधून ठेवणारी सर्वांच्यासाठी एकच राज्यघटना आहे. मग सर्वांच्यासाठी एकच, याचा अर्थ ती विस्तृत असणार, मोठी असणार. ठीक आहे. अमेरिकेची मेन राज्यघटना लहान आहे पण प्रत्येक प्रांताची वेगळी राज्यघटना आहे. याचा अर्थ तुम्हाला पाहायला मिळतं अमेरिकेमध्ये 50 राज्यघटना आहे. प्रत्येक प्रांताची एक धरला तर भारतामध्ये मात्र जम्मू काश्मीर ते आता नष्ट झालं. याचा अर्थ संपूर्ण भारतासाठी एकच राज्यघटना आहे. याचा अर्थ ती विस्तृत असणार. पुन्हा भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि राज्य म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य गव्हर्नमेंट दोघांच्या मध्ये कोणते अधिकार असतील, कोणते अधिकार नसतील, दोघांच्या मध्ये संरक्षण, राज्यांच्या अस्तित्वाचं संरक्षण पण दिलंय आणि केंद्राला जास्त वरचढ अधिकार बी दिलं नाही. आणि दोघांचं संतुलन कसं असेल, त्यासाठी केंद्र राज्य संबंध कसे असेल हे सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितले. पुन्हा भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध कसे असतील, भारत दुसऱ्या देशासोबत कशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय संबंध ठेवेल याचा उल्लेख तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतो. याचा अर्थ बघा की सगळ्या गोष्टीची माहिती की संपूर्णतः घटनाकारांनी भरपूर दूरदृष्टता ठेवली होती. प्रचंड दूरदृष्टता ठेवून घटनाकारांनी घटना निर्मिती केली होती. परिणामी भारतीय राज्यघटना तुम्हाला खूप मोठी आणि विस्तृत वाटते. ठीक आहे. घटना विस्तृत असेल पण त्यामध्ये प्रावधान किती महत्वाचे पाहण्यात, त्या प्रावधानामुळे तर आपली राज्यघटना स्थिर राहिल्या. त्यामुळे भारतीय राज्यघटनेचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असेल ती म्हणजे मोठी, आणि त्याच्यामुळेच आपण काय झालोय की अजून आपण अखंडत्व आहोत. ठीक आहे. पुन्हा काहीतरी यावर टीका करतात. टीका काय करतात की एखाद्या राष्ट्राची राज्यघटना जेवढी मोठी तेवढे ते राष्ट्र मागास असं गृहीत धरलं जातं. ठीक आहे. बघा आता एक आहे की राज्यघटना मोठी म्हणून मागास असं कसं काय शक्य आहे. पण ठीक आहे, काही समज असतात की कमीत कमी कायदा हा कमीत कमी पाहिजे, जेवढा कायदा कमी तेवढं लोकांना स्वातंत्र्य जास्त. ठीक आहे. अरे आपल्या भारतामध्ये लोकच एवढे आहेत ना, तर सगळ्यांना सुरक्षित ठेवायचं असेल, सगळ्यांना अधिकार आपले कायदे जास्त पाहिजेतच. ठीक आहे. आपला राष्ट्र एवढं नाही की कुठे 30 लाख लोकसंख्या, अशी आपली लोकसंख्या पाहायला मिळते. आपले 125 कोटी लोकांचा भारत आहे. ठीक आहे. 125 कोटी लोकांना नियंत्रण आणि सर्वांना अखंड ठेवायचं असेल तर मोठी राज्यघटना. त्यामध्ये टीका होते की राज्यघटना जेवढी लहान तेवढं देश तो प्रगत. तसं काही नाही, भारत हा प्रगत आहेत, असणार सुद्धा, आणि राज्यघटना मोठी असणार कारण आमचे लोक मोठे आहेत आणि लोकांची विविधता एवढी आहे की जगामध्ये जेवढी विविधता, एखाद्या महाद्वीपमध्ये जेवढी विविधता पाहायला मिळतं, जेवढा आफ्रिका महाद्वीपमध्ये जेवढी विविधता पाहायला मिळते तेवढी विविधता फक्त भारत एका देशामध्ये पाहायला मिळते. एवढा मोठी भारतीय विविधता आहे आणि सगळ्यांना बांधून ठेवणारी राज्यघटना याचा अर्थ ती मोठी असणारच. ठीक आहे. पुन्हा ती लिखित आहे. लिखित म्हणजे तुम्हाला समजतं तसं अमेरिकेची राज्यघटना लिखित आहे पण ब्रिटिशची राज्यघटना लिखित नाही, तर ती मौखिक आहे, तोंडाद्वारे सगळं तयार झालेली आहे. आपली राज्यघटना लिखित आहे, सर्वांना सुरक्षित देणारी आहे. हे भारतीय राज्यघटनेचं पहिलं वैशिष्ट्य आहे की भारतीय राज्यघटना ही सर्वात मोठी आणि लिखित स्वरूपाची. त्यानंतर दुसरं की भारतीय राज्यघटनेचं दुसरं वैशिष्ट्य कोणतं असेल.
ठीक आहे. भारतीय राज्यघटनेचं दुसरं वैशिष्ट्य त्याला आपण म्हणतो, दुसरं वैशिष्ट्य ते म्हणतात संघराज्य व्यवस्था. संघराज्य शासन व्यवस्था हे भारतीय राज्यघटनेचं पुढील वैशिष्ट्य, त्याला म्हणतात संघराज्य शासन व्यवस्था. घटनाकारांनी आपल्या भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करत असताना भारतामध्ये संघराज्य शासन व्यवस्थेत स्वीकार केला. पण संघराज्य म्हणजे नेमकं काय, तर भारतीय राज्यघटनेमध्ये पहिली गोष्ट, संघराज्य या शब्दाचा भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही. घटनाकारांनी संघराज्याऐवजी राज्याचा संघ ह्या शब्दाचा प्रयोग केला. ठीक आहे. पण भारतामध्ये संघराज्य शासन व्यवस्था आहे. पण संघराज्य शासन व्यवस्था म्हणजे नेमकं काय, जेव्हा तुम्ही एखाद्या शासन व्यवस्थेचा विचार करता, ही शासन व्यवस्था दोन प्रकारची असते. एक शासन व्यवस्था असते त्याला एकात्म शासन व्यवस्था म्हणतात. एकात्म शासन व्यवस्था म्हणजे एकच राज्य आणि एकच सरकार. ठीक आहे. एकच सरकार असेल, एकच सरकार हे सर्वोच्च असेल, त्याच्या हातामध्ये पूर्ण अधिकार असेल तर एकात्म शासन व्यवस्था म्हणतात. जसं ब्रिटनमध्ये आहे, चीनमध्ये आहे. की बघा ब्रिटनचा आकारच खूप लहान आहे. या ठिकाणी दोन सरकार करून काय पाहिजे, एकच सरकार आणि ते सरकार सर्वोच्च आणि त्या सरकारला सर्व प्रकारचे अधिकार असतील तर त्याला आपण एकात्म शासन व्यवस्था म्हणतात. यामध्ये सरकार वरचढ होतं, सरकारच्या हातामध्ये सर्व अधिकार असतात. तसे एकात्म शासन व्यवस्था ब्रिटन आहे, चीन आहे, ह्यामध्ये तुम्हाला एकात्म शासन व्यवस्था पाहायला मिळते. आणि दुसरी शासन व्यवस्था असते त्याला संघात्म शासन व्यवस्था म्हणतात. संघात्म शासन व्यवस्था म्हणजे काय, हा जो राष्ट्र आहे ह्या राष्ट्रामध्ये काय केलं आपण, एकच सरकार स्थापन करण्याऐवजी आपण काय केलं तर दोन सरकार स्थापन केलं, की प्रत्येक राज्याचं वेगळं सरकार असेल आणि केंद्राचं वेगळं सरकार असेल. म्हणजे दोन सरकार स्थापन केलेत, एक केंद्र सरकार असेल आणि दुसरं राज्य सरकार असेल. आणि या दोघांच्या मध्ये जर आपण अधिकाराचं विभाजन केलं आणि राज्यघटनेमध्ये लिखित स्वरूपात असेल आणि दोघांच्या राज्यघटनेत दोघांच्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी लिखित स्वरूपाची जर राज्यघटना असेल आणि पुन्हा स्वतंत्र न्यायपालिका असेल, ह्या प्रमुख तरतुदी असतील तर त्याला संघराज्य म्हणतात. म्हणजे काय की केंद्र सरकार एक असेल आणि राज्य सरकार असेल. म्हणजे संघराज्य म्हणजे काय, संघराज्य सरकार, संघराज्य भारतीय संघराज्य बनण्यासाठी तीन गोष्टी प्रमुख लागतात. पहिली गोष्ट लागतं, दोन सरकार लागतात. आपल्या इथं दोन सरकार तुम्हाला पाहायला मिळतात, केंद्र सरकार आणि राज्य सरकार, दोन सरकार लागतात. पुन्हा दुसरी गोष्ट काय, लिखित राज्यघटना लागते. राज्यघटना लिखित का लागते, जर लिखित राज्यघटना असेल तर केंद्राचा आणि राज्याचं जे स्वायत्तता आहे ते दोघांचे अधिकार आहेत, दोघांच्या अधिकारामध्ये कोणत्याही प्रकारचं केंद्र राज्यावर हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे लिखित राज्यघटना पाहिजे. ठीक आहे. पुन्हा समजा केंद्राने जर राज्यावर हस्तक्षेप केला तर त्यांची सुरक्षेच्या त्यांचे अधिकार हात न लावण्यासाठी तिसरी गोष्ट लागते. तिसरी गोष्ट म्हणजे न्यायालय स्वातंत्र्य लागतं. न्यायालय स्वतंत्र न्यायपालिका लागते. ठीक आहे. आणि बघा, आणि त्यानंतर चौथं म्हणजे काय, दोन जे सरकार आहेत दोन सरकारच्या अधिकाराचं विभाजन सुद्धा लागतं, की केंद्र सरकार नेमकं कोणतं काम करेल, राज्य सरकार कोणतं काम करेल, त्यासाठी अधिकाराचं विभाजन लागतं. म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची लागतात. तर भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला दोन सरकार पाहायला मिळतात, केंद्र राज्य, लिखित राज्यघटना, न्यायव्यवस्था स्वातंत्र्य पाहायला मिळते. पुन्हा अधिकाराचं विभाजन पण पाहायला मिळतं. याचा अर्थ भारतीय घटनाकारांनी घटनेचा स्वीकार करत असताना भारतामध्ये संघराज्य शासन व्यवस्थेचा स्वीकार केला. पण भारतीय घटनेमध्ये तुम्हाला अशी काही प्रावधान पण पाहायला मिळतात की त्या प्रावधानामुळे भारतीय संघराज्याचं रूपांतर कशामध्ये होतं, तर भारतीय संघराज्याचं रूपांतर काय होतं, एकात्म शासन व्यवस्थेमध्ये सुद्धा होतं. म्हणजे याचा अर्थ भारतीय राज्यघटना पूर्ण संघात्मक नाही, तर भारतीय राज्यघटनेचं वेळ आली तर इमर्जन्सी की अचानकपणे संघराज्यातनं एकात्म शासन व्यवस्थेमध्ये पण रूपांतर होऊ शकतं. ह्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये काही प्रावधान पण सांगितलेत, त्याला आणीबाणी संदर्भात म्हणतात. आणीबाणी म्हणजे अचानक जर अशी परिस्थिती आली की त्या परिस्थितीमध्ये राज्य सरकारना कारभार देणं, लवकरात लवकर डिसिजन घेणं आवश्यक आहे आणि भारतामध्ये शांतता आणि स्थिरता राहण्यासाठी अचानकपणे निर्णय घेणं आवश्यक आहे संपूर्ण भारतासाठी. आपल्या अखंडत्वावर प्रश्न निर्माण झाला, भाई आक्रमण झाले, अंतर्गत शस्त्रास्त्र भंडारी झाल्या, अशा वेळी पूर्ण भारत एकत्र राहिला पाहिजे, भारत टिकला पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारच्या हातामध्ये सर्वोच्च अधिकार देणं गरजेचं असतं. त्यासाठी घटनाकारांनी आणीबाणीची तरतूद करून भारतीय संघराज्याचं तेव्हा एकात्म शासन व्यवस्थेमध्ये रूपांतर करता येतं आणि ती सुद्धा तरतूद आहे. म्हणजे घटनाकारांनी भारतीय राज्यघटनेचं संघात्मक स्ट्रक्चर केलंय, पण वेळ आली तर त्याचं एकात्ममध्ये सुद्धा रूपांतर करता येईल, अशी काही प्रावधान पण आहेत. संघराज्य टॉपिकमध्ये तुम्हाला सगळं चांगल्या प्रकारे सांगितले की भारतीय संघात्मक आहे की एकात्मक आहे, संघाचे वैशिष्ट्य कोणते आहेत, एकात्म वैशिष्ट्य कोणते आहेत, दोन्हीचे मिक्स वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे भारतीय राज्यघटना कोण अर्धसंघ राज्य म्हणतं, कोण एकात्मकडे झुकलेलं संघराज्य म्हणतं, कोण सहकारी संघराज्य म्हणतं. ठीक आहे. पण भारतीय संघराज्य हे जगाच्या तुलनेमध्ये एक वेगळं संघराज्य आहे की आपल्या परिस्थितीला अनुकूल स्वरूपाचं संघराज्य स्ट्रक्चर भारतीय राज्यघटनेने तयार केले. ठीक आहे. चला
मला वाटतं दुसरा पाठ पण तुम्हाला समजला. भारतीय संघराज्य म्हणजे नेमकं काय, भारतीय संघराज्याची व भारतीय संघराज्य भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य का आहे ते. ठीक आहे. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे. तिसऱ्या वैशिष्ट्यामध्ये आपण अनालिसिस करतो की भारतामध्ये असणारी संसदीय शासन व्यवस्था. ठीक आहे. तिसरं वैशिष्ट्यामध्ये आपण पाहणार आहोत की भारतीय राज्यघटनेचं तिसरं वैशिष्ट्य त्याला म्हणतात संसदीय. भारतामध्ये असणारी तिसरं वैशिष्ट्य त्याला आपण म्हणतो संसदीय शासन व्यवस्था. संसदीय शासन व्यवस्था. ठीक आहे. तर संसदीय शासन व्यवस्था म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एखाद्या शासन व्यवस्थेचा अभ्यास करता तर शासन व्यवस्थेचे 3 प्रमुख घटक असतात. कोणते शासन व्यवस्थेचे 3 घटक कोणते आहेत? एक आहे कायदेमंडळ, दुसरा आहे कार्यकारी मंडळ आणि तिसरा आहे न्याय व्यवस्था. हे शासन व्यवस्थेचे प्रमुख 3 अंग आहेत. चौथा अंग म्हणजे आपण काय म्हणतो माध्यमे. माध्यम म्हणजे त्याला मीडिया म्हणतात. मीडिया हे चौथा अंग आहे असं म्हणतात शासन व्यवस्थेचं, कारण काय ते त्यांच्यावर नियंत्रण ठेवत असतं. ठीक आहे. पण सहजासहजी शासन व्यवस्थेचे 3 अंग असतात, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय व्यवस्था. कायदेमंडळाचं काम आहे कायदे करणं, कार्यकारी मंडळाचं काम आहे कायद्याची अंमलबजावणी करणं आणि न्याय व्यवस्थेचं काम आहे दोघांच्या देखरेख करणं किंवा सर्वांना न्याय प्राप्त करून देणं. हे न्याय व्यवस्थेचं काम असतं. ठीक आहे. सरासरी कॉमन आपण म्हणू शकतो. ठीक आहे. हे 3 शासन व्यवस्थेचे अंग असतात. भारतीय राज्यघटनेने घटनाकारांनी घटनेचा स्वीकार करत असताना भारतामध्ये संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. संसदीय शासन पद्धती म्हणजे काय की भारतामध्ये कायदेमंडळ, त्याला आपण संसद म्हणतो, ही संसद या दोघांच्या मध्ये सर्वोच्च असेल. संसदेला जास्त अधिकार असतील. त्याला संसदीय अधिकारामध्ये कार्यकारी मंडळ कोणतेही काम करत असेल तर कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार राहून काम करेल. म्हणजे कार्यकारी मंडळाला कोणतीही कृती करायची असेल ते कृती करताना संसदेला जबाबदार, संसदेला त्याला उत्तर सांगावं लागेल की हा निर्णय मी का घेतलाय, कशासाठी घेतलाय आणि याचा परिणाम काय होतील किंवा याची अंमलबजावणी कशी केल्या, किती पैसा खर्च केला, काय. म्हणजे कायदे मंडळ कार्यकारी मंडळाला विचारेल की तुम्ही असं का केला. त्यालाच म्हणतात कायदे मंडळ कार्यकारी मंडळाला जबाबदार असेल. थोडक्यात काय तर कायदे मंडळ आपल्या इथं सर्वोच्च होतं. तिघांच्या मध्ये विचार केला तर कायदे मंडळाला सर्वोच्च अधिकार असेल. कायदे मंडळ तर महत्वाचं आहे. सर्व अधिकारी कायदे मंडळाच्या भोवतीनं फिरत असतील. संसदीय शासन पद्धतीमध्ये काय असतं, संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळाच्या भोवतीनं सर्व अधिकार फिरत असतात. कायदे मंडळ सर्वोच्च असतं, त्याला संसदीय शासन पद्धती म्हणतात. घटनाकारांनी कायदे मंडळाला सर्वोच्च अधिकार दिला, त्यामुळे आपण संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. पुन्हा दुसरी शासन पद्धती असते त्याला अध्यक्षीय शासन पद्धती म्हणतात. जसं तुम्हाला अमेरिकेमध्ये पाहायला मिळतं, श्रीलंकेमध्ये पाहायला मिळतं. अध्यक्षीय शासन पद्धती म्हणजे काय, अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये सर्व जे अधिकार असतात हे कार्यकारी मंडळाच्या हातात असतात. सर्व अधिकारी कुणाच्या कार्यकारी मंडळाच्या हाताच्या भोवती, कार्यकारी मंडळाच्या भोवती जर फिरत असतील तर त्याला काय म्हणतात अध्यक्षीय शासन. जसं अमेरिकेमध्ये अध्यक्षांच्या हातात जास्त अधिकार असतात न की संसद किंवा न की तिथल्या पार्लमेंटपेक्षा. म्हणजे अमेरिकेमध्ये तिथल्या संसदेपेक्षा, तिथल्या कायदे मंडळापेक्षा अध्यक्षांच्या हातात जास्त अधिकार आहेत. भारतामध्ये कार्यकारी मंडळापेक्षा कायदे मंडळाच्या जास्त हातात अधिकार आहे. म्हणजे ज्याच्या हातामध्ये अधिकाराचं एकवटलेले आहेत त्यावरून 2 प्रकार आहेत, संसदीय आणि दुसरा आहे अध्यक्षीय. भारतीय घटनाकारांनी कुठल्या पद्धतीचा स्वीकार केलाय तर संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलाय. आणि समजतं इथं मला वाटतं तिसरा पॉईंट तुम्हाला समजला असेल की संसदीय शासन व्यवस्था म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. आणि भारतीय राज्यघटनेचे हे तिसरं प्रमुख वैशिष्ट्य आहे की भारतामध्ये संसदीय शासन पद्धती तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचं भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य आहे, का चौथं वैशिष्ट्य म्हणून भारतीय राज्यघटनेचं चौथं वैशिष्ट्य. या चौथ्या वैशिष्ट्यामध्ये काय सांगतात की भारतीय राज्यघटना ही काय आहे, ताठरता आणि लवचिकता. ताठरता, लवचिकता या दोघांचं मिश्रण आहे. लवचिकता. ठीक आहे. ताठरता, भारतीय राज्यघटना ही ताठर आहे का तर भारतीय राज्यघटना ताठर पण आहे. मग भारतीय घटना लवचिक आहे का, लवचिक पण आहे. ताठरता म्हणजे काय की राज्यघटना एवढी स्ट्रॉंग आहे की त्यामध्ये बदलच करता येत नाही, तिला ताठरता म्हणतात. ठीक आहे. लवचिक म्हणजे काय, भारतीय राज्यघटना लवचिक म्हणजे काय की एवढी लवचिक आहे की सहजासहजी बदल करता येतो. तर भारतीय राज्यघटना तयार करत असताना घटना समितीनं ताठरता आणि लवचिकता ह्या दोघांच्या मधला साम्य की दोघांच्या मध्ये एकरूपता की दोघांच्या मधला मार्ग स्वीकारला की भारतीय राज्यघटना ही जास्त ताठर पण नाही आणि जास्त लवचिक पण नाही, दोघांच्या मधले आहे. म्हणजे काय की भारतीय राज्यघटनेमध्ये अशी काही प्रावधान आहेत की ती प्रावधानं जर बदलायची असेल तर ती राज्यघटना अचानकपणे ताठर होते. समजा तुम्हाला भारताचं संघ राज्याचं स्ट्रक्चर चेंज करायचं आहे, समजा तुम्हाला भारतामध्ये संसदीय शासन पद्धतीऐवजी भारतामध्ये
काय आणायचं आहे तुम्हाला, अध्यक्षीय शासन पद्धती आणायचं आहे, किंवा भारतामध्ये संघ राज्य शासन व्यवस्थेऐवजी भारतामध्ये तुम्हाला एकात्म शासन व्यवस्था आणायचं आहे. म्हणजे पूर्ण भारताच्या राज्यघटनेची संरचनाच बदल करायचा आहे. अशा स्वरूपाचं बदल जर तुम्हाला करायचा असेल तर अशा वेळी भारतीय राज्यघटना खूप ताठर होते. त्यामध्ये घटनेमध्ये प्रावधान असतं की असे जर तुम्हाला बदल करायचे असेल तर तुम्हाला दोन्ही सभा संसदेमध्ये विशेष बहुमताने पारित करावं लागेल आणि निम्म्या राज्यांची सहमती पण घ्यावी लागेल, तेव्हाच तुम्हाला ते बदल करता येतील. म्हणजे भारतीय राज्यघटनेचे काही प्रावधान असे ते खूप ताठर आहे, ते सहजासहजी बदलच करता येते. आणि दुसरी गोष्ट आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये काय अशा पण गोष्टी आहेत की ते लवचिक आहेत, ते सहज बदल करता येतो. म्हणजे थोडक्यात काय, ती भारतीय राज्यघटनेमध्ये 3 प्रकारे बदल करता येतात की एक साध्या बहुमताने किंवा साधे बदल, ठीक आहे, दुसरा असं त्याला विशेष बहुमत लागतं, आणि तिसरा आहे निम्म्या राज्याची सहमती लागते. ठीक आहे, म्हणजे साध्या बहुमताने बदल केलं तर ते लवचिक होतात, विशेष केलं तर ते मध्यम होतं, आणि निम्म्या राज्याच्या सहमतीनं जर प्रावर्तिक तर ताठर म्हणतात. की निम्म्या म्हणजे काय की संसदेमध्ये विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांची सहमती हे 2 प्रावधान पूर्ण होत असतील तर त्याला ताठर म्हणतात. जर नागरिकतामध्ये बदल करायचा आहे, गरजपूर्तीमध्ये बदल करायचा आहे, राज्यांचे नाव सीमा परिवर्तन करायचं आहे, साध्या बहुमताने करता येतात. मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वामध्ये बदल करायचा, विशेष बहुमताने करता येतात. आणि भारताचं राज्याचं स्ट्रक्चर बदलायचं आहे, संघ राज्याच्या अधिकारामध्ये बदल करायचा आहे तर निम्म्या राज्याची सहमती पाहिजे. याचा अर्थ भारतीय राज्यघटना ताठरता आणि लवचिकता या दोघांचं मिश्रण आहे. हे तुम्हाला भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य माहिती पाहिजे, त्याला आपण घटनेचं 4थ्या नंबरचं वैशिष्ट्य म्हणलं. ठीक आहे, त्यानंतर भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य त्याला आपण 4 नंबर म्हणून भारतीय राज्यघटनेचं 4थं वैशिष्ट्य, 5वं वैशिष्ट्य. भारतीय राज्यघटनेचं 5वं वैशिष्ट्य त्याला म्हणतात घटनेची सर्वोच्चता. घटनेची भारतीय पुढचं वैशिष्ट्य त्याला काय म्हणतात, घटनेची सर्वोच्चता. की भारतीय राज्यघटनेमध्ये घटना सर्वोच्च असेल. ठीक आहे, बघा हा वाद चालू असतो की भारतामध्ये कोण सर्वोच्च आहे, पंतप्रधान सर्वोच्च आहेत, कॅबिनेट सर्वोच्च आहे, मंत्रिमंडळ सर्वोच्च आहे, कायदेमंडळ सर्वोच्च आहे, लोक सर्वोच्च आहेत, कोण सर्वोच्च आहे. तर भारतीय राज्यघटनेचा जेव्हा तुम्ही अनालिसिस करता, अभ्यास करता, तर भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला सर्वोच्च कोण दिसतं. बघा आपण म्हणतो भारतामध्ये पंतप्रधान म्हणजे सर्वोच्च आहेत, तर पंतप्रधान सर्वोच्च आहेत का. बघा पंतप्रधान जर सर्वोच्च असेल तर पंतप्रधानांना काय करावं लागतं की आपलं जे कॅबिनेट आहे, कॅबिनेटमध्ये किती सदस्य असतात, तर कॅबिनेटमध्ये सरासरी 30 सदस्य असतात की ज्यांच्याकडे मोठी पदे असतात, मोठे अधिकार, मोठे खाते असतात, असे 30 जणांचं कॅबिनेट बनतं. तर पंतप्रधानांना कोणताही डिसिजन घ्यायचा असेल तर कॅबिनेटला सहमती घ्यावी लागते. आणि कॅबिनेट काय करत असतं, कॅबिनेटला मंत्रिमंडळाला उत्तर द्यावं लागतं. म्हणजे कॅबिनेट मंत्रिमंडळाला जबाबदार म्हणून काम करतं. घटनेमध्ये मंत्रिमंडळाचा अधिकार दिले, पण मंत्रिमंडळाची बैठक घेणं शक्य नसतं, त्यामुळे कॅबिनेट बनतं आणि कॅबिनेटमध्ये मग पंतप्रधान असतात. ठीक आहे, म्हणजे पंतप्रधान सर्वोच्च आहेत का, तर कॅबिनेटचा निर्णय घेतात. मग कॅबिनेट सर्वोच्च आहे का, कॅबिनेट मंत्रिमंडळाचं ऐकावं लागतं. मग मंत्रिमंडळ सर्वोच्च आहे का, तर मंत्रिमंडळाला संसदेमध्ये, ठीक आहे, मंत्रिमंडळाला संसदेमध्ये जबाबदार म्हणून काम करायला जातं. याचा अर्थ संसद सर्वोच्च होते, कारण हे मंत्रिमंडळ संसदेपाशी येतं ना, तिला संसदेला मध्ये उत्तर द्यावं लागतं, कारण भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे. तर मंत्रिमंडळाला संसदेमध्ये उत्तर द्यावं लागतं. मग संसद सर्वोच्च आहे का, तर संसदेला लोकांनी निवडून दिले तर लोक सर्वोच्च होतात. भारतामध्ये लोक सर्वोच्च आहेत का, लोकांना अधिकार दिले, लोक सर्वोच्च आहेत का, तर भारतामध्ये लोक सर्वोच्च आहेत, पण लोकांना अधिकार कशापासून मिळतात, तर लोकांना अधिकार भारतीय राज्यघटना देते. लोकांना अधिकार कोण देतं, तर भारतीय राज्यघटना देते. आणि भारतीय राज्यघटनेतून लोकांना अधिकार मिळतात. लोकांना अधिकार मिळाले तर संसद नियुक्त होते, संसदेमध्ये मंत्रिमंडळ नियुक्त होतं, मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट नियुक्त होतं आणि कॅबिनेटमध्ये पंतप्रधान नियुक्त होतात. तर सर्वोच्च अधिकार, सर्वोच्च मोठं कोण, सर्वोच्चता कोणाची, तर भारतीय राज्यघटनेमध्ये घटनाकारांनी भारतीय राज्यघटनेला सर्वोच्च दिले. घटना ही सर्वोच्च असेल आणि घटनेच्या आतमध्ये सर्व अधिकार असतील. ठीक आहे, भारतामध्ये तुम्हाला घटनेची सर्वोच्चता पाहायला मिळते. ठीक आहे, बरोबर. काही ठिकाणी तुम्हाला ब्रिटनमध्ये गेला तर ब्रिटनमध्ये तुम्हाला घटनेची सर्वोच्चतेपेक्षा कार्यकारी मंडळाच्या संपूर्ण सत्ता असेल, कार्यकारी मंडळ प्रमुख असतं आणि घटना सहजासहज बदल करता येते. चीनमध्ये सुद्धा तसंच असतं की घटनेची सर्वोच्चता नाही, घटना फक्त नाममात्र असते. पण भारतामध्ये घटनाकारांनी कायद्याचं राज्य प्रसारित केलंय, घटनेचं राज्य प्रस्थापित केलंय. याचा अर्थ घटना सर्वोच्च होते. हे भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, त्यानंतर भारतीय राज्यघटना पुढचं वैशिष्ट्य विचार केला तर 6 नंबरचं वैशिष्ट्य, त्यामध्ये तुम्हाला संसदीय सार्वभौमत्व. भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य, त्या पुढच्या वैशिष्ट्यामध्ये काय येतं, भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य त्याला आपण काय म्हणतो, तर संसदीय सार्वभौमत्व. की तो 6 नंबरचं वैशिष्ट्य, संसदीय सार्वभौमत्व.
भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य संसदीय सार्वभौमत्व व न्यायिक यांचं संतुलन व न्यायिक यांचे संतुलन. मगाची आपण काय पाहिलं, घटना सर्वोच्च आहे. मग घटनेमध्ये संसद सर्वोच्च आहे. संसदीय सार्वभौम काय, संसदीय सार्वभौमत्व शब्दाचा अर्थ काय होतो, सार्वभौमत्व म्हणजे कोणताही निर्णय घ्यायला ती सर्वोच्च असेल. ठीक आहे. संसदीय सार्वभौमत्व म्हणजे काय, संसद कोणताही निर्णय घ्यायला सार्वभौम आहे. संसद कोणताही निर्णय घेऊ शकतं, कोणताही कायदा करू शकतं. ठीक आहे, त्याला संसदीय सार्वभौमत्व म्हणतात. मग भारतामध्ये संसदीय सार्वभौमत्व आहे का, संसद कोणताही कायदा करू शकतं का, तर भारतामध्ये संसद कोणताही कायदा करू शकत नाही. कारण भारतामध्ये संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायिक या दोघांच्या मध्ये म्हणजे न्यायालय म्हणजे संसद, भारतामध्ये तुम्हाला संसद आणि न्यायालय, संसद आणि न्यायालय ह्या दोघांच्या मध्ये संतुलन पाहायला मिळतं. संसद कोणताही कायदा करू शकत नाही. संसद कोणता कायदा करेल तर त्या कायद्याची तपासणी करायचं काम न्यायालय करेल. म्हणजे संसदेला कोणताही कायदा केला तर तो कायदा योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला दिले. मग न्यायालय सर्वोच्च होतो. ठीक आहे, म्हणजे संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे, पण संसद कोणताही कायदा करू शकत नाही. संसदेला भारतीय राज्यघटनेनं जी कायदा बनवण्याची जी चौकट दिल्या त्या कायदा बनवलेल्या चौकटीचा वापर करूनच काय करू शकतो, संसद कायदा करू शकतं. संसद कोणताही कायदा करू शकत नाही. कायदा करण्यासाठी संसदेची चौकटीचा वापरच करावा लागेल आणि हे तपासायचं काम कोण करेल, न्यायालय करेल. म्हणजे भारतामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं, संसद आणि न्याय व्यवस्था दोघांच्या मध्ये चांगल्या प्रकारचं संतुलन पाहायला मिळते. ब्रिटनमध्ये गेला तर ब्रिटनमध्ये तुम्हाला संसदीय सार्वभौम पाहायला मिळतं. अमेरिकेमध्ये गेला तर न्यायिक अतिरेक किंवा न्यायालयाला जास्त अधिकार पाहायला मिळतात. आणि भारतामध्ये म्हटला तर दोघांचं एकरूपता पाहायला मिळते, दोघांच्या मध्ये संतुलन पाहायला मिळतं. भारतीय राज्यघटना ही संतुलनावर आधारित आहे, सत्ता विभाजनावर नाही, संतुलन आहे. सर्वांना चांगल्या प्रकारचे अधिकार दिले, सर्वांच्या हिताचं संरक्षण करते. कोणाला ते मोठं करत नाही, कोणाला ते लहान करत नाही, सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न भारतीय राज्यघटना तुम्हाला पाहायला मिळतं. हे भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य 6 नंबरचं संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायिक संतुलन. त्यानंतर पुढं भारतीय राज्यघटनेच्या 7वं वैशिष्ट्य आहे. भारतीय राज्यघटनेचं 7वं वैशिष्ट्य त्यामध्ये म्हणतो स्वातंत्र्य न्यायपालिका. स्वातंत्र्य न्यायपालिका. ठीक आहे, स्वातंत्र्य न्यायपालिका. तुम्हाला भारतामध्ये स्वातंत्र्य न्यायपालिका पाहायला मिळते. भारतीय राज्यघटनेमध्ये असं उल्लेख केले की न्यायपालिका हे स्वतंत्र असेल. कलम 50 मध्ये पण सांगितले भारतीय न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळ दोघं स्वतंत्र असतील. म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितले की न्यायालय हे कायमस्वरूपी स्वतंत्र असेल. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय व्यवस्था ही तिन्ही सेपरेशन ऑफ पॉवर असतील. दोघांच्या मध्ये संतुलन पण असेल, पण न्याय व्यवस्था स्वतंत्र असेल. न्यायालयाच्या स्वातंत्र्यावर कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही, कारण ते भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, पण न्यायालयीन स्वातंत्र्याची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला कुठे कुठे पाहायला मिळते. ठीक आहे, तर आपण न्यायालयाला अधिकार असे दिलेत की ते न्यायालयाला हस्तक्षेप पण करू शकत नाही. न्यायालयीन स्वातंत्र्याचा मग सरकार काय प्रयत्न करत असं न्यायालयाचे स्वातंत्र्य नष्ट करण्याचं, न्यायालयामध्ये हस्तक्षेप करण्याचं. पण भारतीय राज्यघटना अशी आहे की न्यायालयाला अजून तरी कोण हस्तक्षेप करू शकत नाही, पण जेव्हा स्पष्ट बहुमताचं सरकार असतं त्या न्यायालयावर हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे, पण भारतीय राज्यघटना अशी आहे की स्वातंत्र्य न्यायपालिका तिथे पुन्हा ती एकेरी न्याय व्यवस्था आहे. भारतामध्ये कशी आहे, एकेरी न्याय व्यवस्था आहे. एकेरी न्याय व्यवस्था म्हणजे ते पण थोडं माहित पाहिजे. जर तुम्ही अमेरिकेमध्ये गेला तर अमेरिकेमध्ये काय संघराज्य स्ट्रक्चर आहे, आणि संघराज्य स्ट्रक्चर असल्यामुळे काय आहे की केंद्राची वेगळी न्याय व्यवस्था आहे, प्रत्येक राज्याची वेगळी न्याय व्यवस्था आहे. आणि 2 न्यायालय, केंद्राचं न्यायालय स्वतंत्रपणे काम करतं आणि संघाचं न्यायालय स्वतंत्रपणे काम करतं. संघाच्या न्यायालयाचा जो निर्णय असतो म्हणजे राज्याच्या न्यायालयाचा जो निर्णय असतो तो न्यायालयाचा निर्णय केंद्र बदलू शकत नाही अमेरिकेमध्ये. ठीक आहे, हा हे भारताचं स्ट्रक्चर. अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं की जे राज्य आहे राज्याच्या न्यायालयाने दिलेला निर्णय केंद्र कधी बदलू शकत नाही. भारतामध्ये मात्र काय आहे, उच्च न्यायालय त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे, तिथे खाली कनिष्ठ न्यायालय येतं. म्हणजे कनिष्ठ न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असं स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळतं. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय उच्च न्यायालय बदलू शकतं, उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालय बदलू शकतं. ठीक आहे, म्हणजे उच्च न्यायालयाचा निर्णय हा भारतामध्ये अंतिम निर्णय नसतो, तर सर्वोच्च न्यायालय, सर्वोच्च म्हणजे काय, संघाचं न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो. आणि ते एकच आहे. अमेरिकेमध्ये तुम्हाला वेगळं पाहायला मिळतं, उच्च न्यायालय वेगळं पाहायला मिळतं, सर्वोच्च न्यायालय वेगळं पाहायला मिळतं. मग अमेरिकेमध्ये म्हणतात दुहेरी शासन पद्धती आहे, दुहेरी न्याय व्यवस्था आहे. अमेरिकेला काय म्हणतात की अमेरिकेमध्ये दुहेरी न्याय व्यवस्था आहे. जेव्हा तुम्ही भारताच्या न्याय व्यवस्थेचा विचार करता, भारतामध्ये तुम्हाला कोणती, तर भारतामध्ये तुम्हाला एकात्म न्याय व्यवस्था पाहायला मिळते, एकच स्ट्रक्चर पाहायला मिळतं. हे थोडं तुम्हाला माहित पाहिजे की भारतीय न्याय व्यवस्था ही स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे, पुन्हा ती एकेरी स्वरूपाची आहे.
ठीक आहे. पुन्हा न्यायव्यवस्थेला स्वातंत्र्य नष्ट करण्याचा भरपूर प्रयत्न होता सध्या, पण तशा काही प्रश्न उभा असतात. म्हणजे कोणकोणते ते आपण करंटमध्ये बाकीच्या गोष्टीमध्ये अनालिसिस करू, पण भारतीय राज्यघटनेमध्ये स्वतंत्र न्यायव्यवस्थेचा स्वीकार केला. ठीक आहे. त्यानंतर पुढं भारतीय राज्यघटनेची पुढची वैशिष्ट्य कोणती आहेत? स्वतंत्र न्याय व्यवस्था, हे झालं भारतीय राज्यघटनेचं 7वं वैशिष्ट्य. त्यानंतर पुढचं आहे 8वं वैशिष्ट्य, की भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला मूलभूत हक्क पाहायला मिळतात. भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य मूलभूत हक्क. तर भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला 6 प्रकारचे मूलभूत हक्क पाहायला मिळतात. ठीक आहे. मूलभूत हक्क म्हणजे नेमकं काय? जेव्हा तुम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास करता, राज्यशास्त्रामध्ये 2 गोष्टी असतात. एक असतं केंद्र, राज्यशास्त्रामध्ये 2 गोष्टी असतात. एक असतं राज्य, त्याला आपण स्टेट म्हणतो, आणि दुसरे असतात लोक. लोकांच्या विकासासाठी, लोकांच्या प्रगतीसाठी, लोकांच्या चालना देण्यासाठी कोण असतं? तर लोक काय शासन व्यवस्था असते. ही राज्यव्यवस्था लोकांनी तयार केल्या लोकांच्या कल्याणासाठी. ठीक आहे. म्हणजे राज्य आणि लोक 2 तुम्हाला शासन व्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात. तर या राज्यव्यवस्थेच्या विरोधामध्ये लोकांना जे अधिकार मिळतात, की राज्यव्यवस्था हुकुमी न बनता लोकांच्या हिताचं संरक्षण करणार, की राज्यव्यवस्थेच्या विरोधामध्ये लोकांना जे अधिकार मिळतात त्याला आपण असं मूलभूत हक्क म्हणतो. तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 12 ते 35 म्हणजे तुम्हाला मूलभूत हक्क पाहायला मिळतात. त्या मूलभूत हक्कामध्ये 6 प्रकारचे मूलभूत हक्क आहेत. कोणते 6 प्रकारचे मूलभूत हक्क आहेत? तर कलम 14 ते 18 मध्ये तुम्हाला कोणते मूलभूत हक्क? तर समानतेचा अधिकार पाहायला मिळतो. कलम 19 ते कलम 22 पर्यंत तुम्हाला काय? स्वातंत्र्याचा अधिकार पाहायला मिळतो. कलम 23 आणि कलम 24 शोषणाविरुद्ध अधिकार प्राप्त होतो. कलम 25 ते कलम 28 धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार प्राप्त होतो. कलम 29 आणि कलम 30 यामध्ये तुम्हाला त्यामुळे तुम्हाला अल्पसंख्याक हिताचं संरक्षण करणारा अधिकार प्राप्त होतो. आणि कलम 31 आहे ते निरसित होतं. ते 7वं मूलभूत हक्क होता संपत्तीचा. आपण ते काय नंतर केलं, की भारतीय घटनामध्ये घटना दुरुस्ती करून संपत्तीचा अधिकार काढून घेतला. ठीक आहे. आणि त्यानंतर मग 6वा अधिकार आपण म्हणतो घटनेचं उपाययोजन. ठीक आहे. हा 6 प्रकारचे म्हणजे पहा, समानता, स्वातंत्र्य, शोषणाविरुद्ध, त्यानंतर पुन्हा धार्मिक, आणि त्यानंतर अल्पसंख्याकांचे हिताचं संरक्षण, आणि त्यानंतर उपाययोजन, असे 6 प्रकारचे मूलभूत हक्क तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतात. आणि प्रत्येक मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेमध्ये खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण केलंय, की समानतेचा अधिकार म्हणजे काय? तर त्यामध्ये सांगितले 14 मध्ये कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान असतील. ठीक आहे. कायद्यामध्ये धर्मवंश, जात, लिंग यावरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये असं तुम्हाला 15 कलम मध्ये पाहायला मिळतं. 16 कलम सर्वांना रोजगाराची समान संधी पाहायला मिळते. ठीक आहे. पुन्हा अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी शासन व्यवस्था प्रयत्न करेल. पुन्हा कोणताही किताब पदव्या दिलं जाणार नाही, असे तुम्हाला कलम 14, 15, 16, 18 म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये एकदम डिटेलवर मध्ये एकदम बारकाईनं विश्लेषण केलं, की कोणत्या प्रकारचे मूलभूत हक्क आहेत. पण भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्के अमर्याद दिले नाहीत. तुम्हाला कलम 19 मध्ये बोलण्याचा अधिकार दिलाय, स्वातंत्र्य दिले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य एवढं पण पूर्णपणे दिलं नाही, की त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता? कुणालाही शिवीगाळ करू शकता, कोणत्याही शासन व्यवस्थेला नाव ठेवू शकता. तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, पण त्याला आपण एक चौकट दिल्या. म्हणजे थोडक्यात काय, की मूलभूत हक्क दिलेत, पण त्या मूलभूत हक्कांसाठी एक चौकटी पण दिल्या. ती चौकट म्हणजे मर्यादा पण आहेत. म्हणजे भारतीय राज्यघटनेचं प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? तर मूलभूत हक्क पण आहेत, पण मूलभूत हक्कांना एक चौकट पण दिल्या. म्हणजे मूलभूत हक्के मर्यादित पण आहेत. मग कोणकोणते मूलभूत हक्क आहेत आपण पुढच्या लेक्चरमध्ये अनालिसिस करणार आहोत. पण भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य आहे की मूलभूत हक्क. त्यानंतर पुढचं भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला पाहायला मिळतं. आता आपण त्याला 9वं वैशिष्ट्य म्हणू. 9व्या वैशिष्ट्यामध्ये येतं, हे झालं मूलभूत हक्क. मूलभूत हक्कानंतर 9वं वैशिष्ट्य आहे. 9व्या वैशिष्ट्यामध्ये येतं भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला मार्गदर्शक तत्वे पण पाहायला मिळतात. मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे. मग मार्गदर्शक तत्वे म्हणजे नेमकं काय? जेव्हा तुम्ही भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करता, ठीक आहे, भारतीय बघा मूलभूत हक्काची व्याख्या सांगितली होती. मूलभूत हक्क म्हणजे काय? ते राज्याच्या विरोधामध्ये लोकांना मिळालेला अधिकार. ठीक आहे. पण भारतीय राज्यघटनेमध्ये जी राज्यव्यवस्था आहे, जी भारताची शासन व्यवस्था आहे, भारताची राज्यव्यवस्था शासन करत असताना शासन कशा प्रकारे करेल त्यासाठी त्याला गाईडलाईन काय दिली. जसं तुम्हाला प्रत्येक वेळी अभ्यास करताना गाईडलाईन असते, की सकाळी 5 ला उठून अभ्यास करा, मग ह्या वेळेत अभ्यास करा, नाश्त्याचं हे टायमिंग द्या, वाचन हे करा, हे पुस्तक करा, नोट्स काढा, असं काय अभ्यास करायची काय असते ते मेथड असते. त्या मेथडचा अभ्यास, मेथडच्या पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला तर अभ्यास जास्त काळ टिकतो.
ठीक आहे. त्याच पद्धतीनं असतं की एखादं सरकार आहे ते सत्तेमध्ये आहे, ते राज्य करतंय. मग एखादं सरकार सत्तेमध्ये आहे, राज्य करतंय, तर ते सरकार कशा पद्धतीनं कायदा केला पाहिजे, कशा पद्धतीने ते राज्य केलं पाहिजे, त्या राज्याला म्हणजे राज्याला पण काय दिलेत की काही मार्गदर्शक सांगितले की तुम्ही अशा प्रकारे काम करा. ठीक आहे. तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी काम करा, तुम्ही प्राणी मात्रांच्या संरक्षणासाठी काम करा, तुम्ही शेतकऱ्याच्या विकासासाठी काम करा, तुम्ही ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम करा, की तुमचं काम काय, तुम्ही काम कशा पद्धतीने करायचं आहे, सर्वांचं शोषण मुक्त तुम्हाला वातावरण क्रिएट करायचं आहे. अशा प्रकारची मार्गदर्शक तत्वे तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतात. त्यासाठी भारतीय राज्यघटनेचे कलम 36 ते कलम 51 ह्या भागामध्ये तुम्हाला भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे पाहायला मिळतात. हे पुन्हा भारतीय राज्यघटनेचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे, हे तुम्हाला थोडं माहित पाहिजे की भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य आहे त्यामध्ये कर्तव्य, की भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य पण सांगितलेत. जसं आपण काय सांगितलंय की राज्यासाठी मार्गदर्शक तत्वे सांगितलेत, राज्यव्यवस्थेच्या विरोधामध्ये लोकांना अधिकार आहेत त्यांना मूलभूत हक्क म्हणतात. तसं लोकांची पण काय कर्तव्य आहेत की लोकांनी भारतामध्ये नेमकं काय करायचं, तुम्ही काय केलं पाहिजे, तुमचं वर्तणूक कशी पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला फक्त तुमचे अधिकार देऊन उपयोगाचा नाही, तर अधिकारावर तुम्ही तुमचे कर्तव्य सुद्धा पूर्ण केली पाहिजेत. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 51A मध्ये तुम्हाला मूलभूत कर्तव्य पाहायला मिळतात. ठीक आहे. मूळ राज्यघटनेमध्ये घटनाकाराने मूलभूत कर्तव्य ऍड केली नव्हती, पण नंतर असं वाटलं की लोकांना आपले सगळे अधिकार माहित आहेत पण आपले कर्तव्य विसरलेत. अशा वेळी लोकांच्यासाठी कर्तव्य सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतात आणि हे पुन्हा भारतीय राज्यघटनेचं प्रमुख वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे टोटली 10 वैशिष्ट्य आपण पाहिली की भारतीय राज्यघटनेची 10 वैशिष्ट्य. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य काय आहे तर ते भारतीय राज्यघटनेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य, त्यावर प्रचंड टीका पण केली जाते पण ते महत्वपूर्ण आहे. ठीक आहे. असं कोणतं वैशिष्ट्य तर त्याला म्हणतात 11वं वैशिष्ट्य. त्यामध्ये येतं आणीबाणी विषयक तरतूद किंवा भारतीय राज्यघटनेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आणीबाणी. ठीक आहे. आणीबाणी म्हणजे 11वं वैशिष्ट्य, त्याला म्हणतात आणीबाणी. ठीक आहे. मग आणीबाणी म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. आणीबाणी शब्द तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की अचानकपणे 2020ला काय झालं होतं की चीनमधून कोरोना विषाणूची निर्मिती झाली. विषाणूची निर्मिती झाल्यानंतर हळूहळू चीन असं करत हळूहळू जग कोरोना विषाणू पूर्ण जगावर तो पसरला आणि जगामध्ये पसरला, भारतामध्ये त्याचा प्रसार होत गेला आणि भारताचा त्याचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारला अचानकपणे काही निर्णय घेऊ वाटले. काय निर्णय झाला की पूर्ण भारत लॉकडाऊन करावा लागला, की पूर्ण भारतामध्ये जे व्यवहार होत होते, आर्थिक असेल कोणतेही व्यवहार, भारताचे संपूर्ण व्यवहार बंद करावे लागले. कारण का अचानकपणे लोकांच्या जीवनापेक्षा जीविताच्या सुरक्षेपेक्षा कोणताही अधिकार महत्व नाही. कारण लोक जिवंत राहिले पाहिजेत, त्यासाठी शास्त्र व्यवस्थेला अचानकपणे निर्णय घ्यायचा होता. मग अचानकपणे प्रश्न निर्माण झाला तर अचानकपणे निर्णय घेण्यासाठी तरतूद पाहिजे, त्यालाच आणीबाणी म्हणतात. तुम्हाला भारतात पाहायला मिळतं की भारतामध्ये लॉकडाऊन यशस्वी झाला, लोकांनी चांगल्या प्रकारे सपोर्ट केला, पण अमेरिके मात्र लॉकडाऊनला विरोध चालू होता. कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अशा प्रकारचा आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार नव्हता. पण भारतामध्ये आपत्ती सुधारणा कायदा 2005चा जो कायदा होता, हे 2005च्या कायद्याअंतर्गत केंद्राला एखादी आपत्ती आली असता तशा प्रकारची आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार तो कायद्याने दिला होता. अशाच प्रकारच्या आणीबाणीची तरतुदी तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये पण पाहायला मिळतात. त्यासाठी 352 कलम आहे, त्यानंतर 356 कलम आहे. ठीक आहे. पुन्हा 365 कलम आहे आणि 360 कलम आहे. ह्या 3 कलमामध्ये तुम्हाला आणीबाणाची तरतूद पाहायला मिळते. 352 कलम मध्ये सांगितलं की काय झालं, भारतावर परकीय आक्रमण झालं. भारतावर परकीय आक्रमण झालं किंवा भारतामध्ये शस्त्रास्त्र बंडाळी झाली तर काय होऊ शकतं, भारतामध्ये आणीबाणी लागू होऊ शकते आणि सर्व अधिकार केंद्राकडे जाऊ शकतात. भारतामध्ये 356 एखाद्या राज्यामध्ये राज्य सरकारचं काम करू शकत नसेल, राजकीय यंत्रणा कोणालाही स्पष्ट बहुमत असेल, त्या राज्य सरकार कोलॅप्स करून तिथं केंद्राचं राष्ट्रपती राजवटला लागण्यासाठी 356 कलम सांगितलंय. एखादं राज्य सरकार आहे ते घटनाबाह्य कृती करते, केंद्राचं आदेश पालन करायला ते विरोध करत असेल तर त्यावेळी 365 अंतर्गत राज्य सरकार कोलॅप्स करण्याचा अधिकार दिला. आणि 360 मध्ये सांगितलंय की भारतामध्ये जर आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्या, भारतामध्ये आर्थिक मंदीची परिस्थिती आल्या, भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स होत आल्या, अशावेळी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक आणीबाणीची तरतूद 360 मध्ये पाहायला मिळतात. म्हणजे आणीबाणी म्हणजे काय, राष्ट्रीय, राज्य आणि आर्थिक अशा 3 प्रकारच्या आणीबाणीची तरतूद तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये पाहायला मिळते. ठीक आहे. भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी तुम्हाला लागली होती, पाकिस्तानच्या युद्धावेळी लागली होती, चीन युद्धावेळी पण लागली होती. त्यानंतर इंदिरा गांधी अंतर्गत अशांतता ह्या कारणावरून सुद्धा आणीबाणी लागू केली होती. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. पण सगळ्यात वादग्रस्त आणि टीकात्मक असते की आणीबाणीचा वापर योग्य परिस्थिती जेव्हा गरज असते तेव्हाच करा, त्याचा विनाकारण वापर करू नका. कारण अशा वेळी लोकांचे जे मूलभूत हक्क असतात ते नष्ट होतात, राज्य सर्वोच्च होतं आणि लोकांचे अधिकार कमी होतात. मग अशा आपण पाहिलं राज्यशास्त्रामध्ये एक राज्य आणि दुसरं लोक, तर आणीबाणी वेळी लोकांचे अधिकार नष्ट होतात, राज्य सर्वोच्च होतात. राज्य कोणतं
कोणताही निर्णय घेऊ शकता आणि लोकांना ते मान्य करावं लागतं. याचा अर्थ आणीबाणी आहे ते खूप टीकात्मक आहे, त्याच्यामुळे लोकांचे मूलभूत हक्क नष्ट होत असतात. ठीक आहे, पण भारतामध्ये सांगितलंय की योग्य परिस्थिती आली तर तुम्ही लागू करा असं तरतूद आहे. ठीक आहे, पण टीकात्मक भाग म्हणून तुम्हाला तो माहिती पाहिजे की भारतीय राज्यघटनेचं ते प्रमुख वैशिष्ट्य पण आहे. ठीक आहे, त्यानंतर भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे काय, भारतामध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. ठीक आहे, तर भारतातील काय पुढचं वैशिष्ट्य काय, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, की भारतीय राज्यघटनेनुसार ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण होतं, 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काय आहे, मतदान करण्याचा अधिकार आहे. आणि हा मतदान करण्याचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. 324 आणि 325 या कलमामध्ये सरळ सांगितलंय की धर्म, वंश, जात, लिंग या कोणत्याही कारणावरून तुम्ही कुणाचाही मतदानाचा अधिकार काढून घेऊ शकत नाही. ठीक आहे, आणि मतदानासंदर्भात पूर्णपणे निवडणूक आयोग स्वतंत्र असेल, ते सरकार कोणताही हस्तक्षेप करणार नाही. कारण की लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचं, लोकशाही कधी टिकू शकते, लोकशाही टिकण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असं स्वतंत्र निवडणूक आयोग. तुम्हाला भारतीय राज्यघटनेच्या 324 कलम मध्ये पाहायला मिळतं की भारतासाठी स्वतंत्र निवडणूक आयोग असेल आणि भारतामध्ये प्रौढ मताधिकार असेल. स्वतंत्र निवडणूक आयोग हे प्रौढ मताधिकार घेईल आणि प्रौढ मताधिकार करत असताना कुणालाही आपण काय करणार नाही, मतदानापासून वंचित करणार नाही. ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण आहे अशा सर्व लोकांना सार्वत्रिक मताचा अधिकार आहे आणि त्याच्यामार्फत ते काय करू शकतात, राजकीय सहभाग किंवा राजकीय सहभाग दाखवू शकतात. ठीक आहे, हे भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य आहे. तर आम्ही म्हणतो 11वं आणि 12वं वैशिष्ट्य. त्यानंतर पुढचं भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य, त्याला आपण 13वं वैशिष्ट्य म्हणतो, ते म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य. भारत कसं आहे, धर्मनिरपेक्ष राज्य. भारत हे धर्मनिरपेक्ष आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे भारत हे कोणत्याही धर्माचं राष्ट्र नसेल. जसं पाकिस्तान इस्लाम धर्माचा आहे, अफगाणिस्तान इस्लाम धर्माचा आहे, बांगलादेश इस्लाम धर्माचा आहे. ठीक आहे, नेपाळ असेल हिंदू धर्माचा आहे. त्याचप्रमाणे भारताचा कोणताही अधिकृत धर्म नसेल किंवा भारत हे बघा अधिकृत कोणताही धर्म नसेल, मग भारत हे धर्माच्या विरुद्ध राष्ट्र आहे काय, तर भारतामध्ये धार्मिक स्वातंत्र्य पण आहे की प्रत्येक व्यक्तीला कोणताही धर्माचं पालन करायचं, त्याचं कोणताही धर्म स्वीकारण्याचं, त्याचं प्रकटीकरण करायचं, पुन्हा त्याचं आर्थिक व्यवस्थापन करायचं, त्यासाठी संघटना स्थापन करण्याचं सर्व अधिकार भारतीय राज्यघटनेच्या 25-26 म्हणजे भारत जे राष्ट्र आहे ते धर्माच्या विरोधामध्ये पण नाही आणि धर्मातीत पण नाही. दोघांचा मधला आहे की त्याला म्हणतात धर्मनिरपेक्ष, की भारताचा कोणताही अधिकृत धर्म नसेल पण भारतामध्ये सर्व धर्मांचं स्वातंत्र्य असेल. आणि हे भारतीय राज्यघटनेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे की भारत हे धर्मनिरपेक्ष आहे, कोणत्याही धर्माचं राष्ट्र नाही. त्यानंतर पुढचं भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य आहे, त्या पुढच्या वैशिष्ट्यामध्ये म्हणतो आपण की जे परीक्षेसाठी सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे 14वं वैशिष्ट्य, की भारतीय राज्यघटना आहे ती वेगवेगळ्या स्रोतातून निर्मिती केल्या. ठीक आहे, लास्ट आपण पॉइंट पाहू की भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य 14वं वैशिष्ट्य, की जे परीक्षेसाठी तुमच्या प्री परीक्षेसाठी खूपच महत्वाचं आहे. ते मध्ये भारतीय राज्यघटनेचं 14वं वैशिष्ट्य आणि लास्ट वैशिष्ट्य, की भारतीय राज्यघटना विविध स्रोत, म्हणजे भारतीय राज्यघटना फक्त एकाच उठा ढाचा नाही तर विविध, भारतीय घटनाकारांनी 60 घटनेचा अभ्यास करून राज्यघटना तयार केल्या. तर भारतीय राज्यघटना ही विविध स्रोतातून निर्मिती. ठीक आहे, विविध स्रोतातून, म्हणजे भारतीय राज्यघटना ही एखाद्या कायद्यापासून निर्मिती झाली नाही तर भारतीय राज्यघटनेचे वेगवेगळे स्रोत आहेत. वेगवेगळे स्रोत कोणते आहेत तुम्हाला थोडं माहित पाहिजे की भारतीय राज्यघटनेमध्ये कोणकोणते स्रोत तुम्हाला पाहायला मिळतात. पहिला आहे भारतीय राज्यघटनेचं, बघा भारतीय राज्यघटनेचं पहिलं स्रोत असेल ते म्हणजे भारतीय शासन कायदा. भारतीय शासन कायदा 1935चा. भारतीय शासन कायदा 1935. तुम्हाला माहिती आहे 1935 ला ब्रिटिश सरकारने केलेला कायदा. ठीक आहे, आणि या कायद्याचं इलेक्शन झालं पुन्हा. ठीक आहे, पुन्हा जेव्हा भारतीय राज्यघटना तयार झाली तर काही जण टीका पण करतात की भारतीय संविधान जे आहे ते 1935च्या कायद्याचं पुढची आवृत्ती आहे. कारण 1935च्या कायद्यातील भरपूर तरतुदी आपण हाय तशा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये घेतल्या. भरपूर म्हणजे आपण म्हणजे 80% तरी 1935चा कायदा आपण हाय तसा भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारलाय. ठीक आहे, याचा अर्थ पहिली गोष्ट किंवा कोणकोणत्या गोष्टी आपण 1935च्या कायद्यापासून घेतलाय तर संघराज्य योजना, न्याय व्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीची तरतूद, राज्यपाल हे पद, प्रशासकीय तपशील, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय घेतल्यात 1935च्या कायद्यापासून घेतल्यात. त्यानंतर पुन्हा ब्रिटिश घटनेपासून आपण कोणत्या तरतुदी घेतल्या
जी ब्रिटिश राजघटना आहे, ब्रिटिश राजघटनेपासून आपण काय काय घेतले, तर ब्रिटिशच्या राजघटनेपासून आपण संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, बरोबर ना, कॅबिनेट व्यवस्था आहे ना भारतामध्ये, पोर्ट पोलिस सिस्टीम त्याला म्हणतात, ती भारतामध्ये कधीपासून सुरुवात झाली, ठीक आहे, तर पोर्ट पोलिसची सुरुवात आहे भारतामध्ये 1892च्या कायद्यापासून. 1892च्या कायद्यापासून भारतामध्ये पोर्टफोलिओ, त्याला कॅबिनेट सिस्टीम म्हणतात, याची सुरुवात झाली, ती ब्रिटिशांच्याकडून आपण घेतल्या. पुन्हा द्विगृही संसद आहे ना, लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे, दोन सभा, कायदे मंडळाचे दोन सभागृह असतील, हे आपण कोणाकडे घेतले, ब्रिटिशांकडून घेतले. पुन्हा फर्स्ट पोस्ट सिस्टीम, ठीक आहे, फर्स्ट पोस्ट सिस्टीम म्हणजे काय, सध्या जो चालू कायदा आहे, चालू कायद्यानं शिक्षा दिली जाईल, आधीच्या किंवा भविष्याच्या कायद्यात तुम्हाला शिक्षा दिली जाणार नाही, तर फर्स्ट पोस्ट सिस्टीम ते आपण ब्रिटिशांकडून घेतल्या. पुन्हा भारतामध्ये कायदा करण्याची पद्धत, आपण जो कायदा करतो ती कायदा करण्याची पद्धत सुद्धा आपण ब्रिटिशांकडून घेतले. पुन्हा कायद्याचं राज्य, भारतामध्ये कायद्याचं राज्य ना, कायद्याचं राज्य हे सुद्धा आपण ब्रिटिशांच्या पार्लमेंटकडून घेतले. पुन्हा एकच नागरिकत्व, भारताचं एकच अमेरिकेमध्ये तिथल्या प्रांताचं एक म्हणजे तिथल्या राज्याचं वेगळं आणि राष्ट्राचं वेगळं असं दोन नागरिकत्व तुम्हाला पाहायला मिळतात. भारतामध्ये मात्र एकच नागरिकत्व आहे, एकच नागरिकत्व, ही तरतूद आपण ब्रिटिश घटनेकडून घेतले. पुन्हा संसदेचे विशेषाधिकार, आपल्यामध्ये संसदीय शासन पद्धती आहे ना, संसदेला जास्त अधिकार आहेत ना, मग संसदीय विशेषाधिकार सुद्धा आपण ब्रिटिशांच्या घटनेकडून घेतले. तुम्हाला थोडं माहित पाहिजे 1935च्या कायद्याकडून काय घेतलं, ब्रिटिश घटनेकडून काय घेतलं. तिसरं, अमेरिकेच्या राज्यघटनेकडून आम्ही कोणत्या तरतुदी घेतल्या, की अमेरिका आहे, अमेरिकेकडून आपण कोणकोणत्या तरतुदी घेतल्या, तर तुम्हाला माहित आहे भारतामध्ये मूलभूत हक्क आहे, ते आपण अमेरिकेकडून घेतलंय. पुन्हा उपराष्ट्रपती हे पद बघा, काय आपण कोणकोणतं, मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती हे पद, न्यायालयीन स्वातंत्र्य, पुन्हा न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार. न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार म्हणजे काय, की मूलभूत हक्क जर नष्ट झाले तर मूलभूत हक्क पुन्हा मिळवून देण्याचा न्यायालयाचा अधिकार, की व्यक्तीला जे मूलभूत हक्क दिले ते मूलभूत हक्क जर न्यायालयानं काढून घेतलं तर सरकारनं काढून घेतलं तर ते मूलभूत हक्क पुन्हा मिळवून देण्याचा न्यायपालिकेचा अधिकार, त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन हक्क म्हणतात, तो आपण अमेरिकेकडून घेतला. पुन्हा राष्ट्रपतीवर महाभियोग पद्धत, म्हणजे आपले जे भारताचे राष्ट्रपती आहेत, राष्ट्रपतींना पदावरून दूर करायचं आहे, तर पदावरून दूर करण्याची जी प्रोसेस आहे ती राष्ट्रपती आपण कुठे घेतल्या, तर अमेरिकेकडून घेतल्या, हे थोडं माहित पाहिजे. पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करायचं असेल तर त्यांना दूर करण्याची जी प्रोसेस आहे ते सुद्धा आपण अमेरिकेकडून घेतलंय. तुमच्या परीक्षेला विचारतात की खालीलपैकी कोणत्या तरतुदी कोणत्या राष्ट्राकडून घेतल्यात, अमेरिकेकडून काय घेतलंय, ब्रिटिशकडून काय घेतलंय, आयरिशकडून काय घेतलंय, दक्षिण आफ्रिकेपासून कोणतं घेतलंय, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. पुढचं जे घेतलं कॅनडाची राजघटना, ठीक आहे. चौथं, कॅनडाची राजघटना, कॅनडाच्या राजघटनेतून आपण कोणकोणत्या तरतुदी घेतलीत, तर कॅनडाच्या राजघटनेचा विचार केला तर कॅनडाच्या राजघटनेपासून आपण काय केले, प्रभावी केंद्र, की केंद्राच्या हातामध्ये जास्त अधिकार असतील अशी राजघटना आपण तयार केल्या, म्हणजे प्रभावी केंद्र असणारं राजघटना तयार केल्या. पुन्हा शेषाधिकार केंद्राकडे दिले. 4 प्रकारचे अधिकार असतात, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची आणि शेषाधिकार. केंद्र सूचीवर केंद्र सरकार कायदा करतं, राज्य सूचीवर राज्य सरकार कायदा करतं, समवर्तीवर दोन्ही पण कायदे करतात, आणि शेषाधिकार म्हणजे वरील सूचीपैकी कोणती तरतूद नाही अशा गोष्टीवर कोण कायदा करेल, तर अशा गोष्टीवर केंद्र कायदा करेल, म्हणजे केंद्राला जास्त अधिकार मिळतात. म्हणजे केंद्राला जास्त अधिकार मिळणाऱ्या ज्या सगळ्या तरतुदी आहेत त्या आपण कॅनडाच्या राजघटनेकडून घेतले, हे तुम्हाला थोडं माहित पाहिजे, ठीक आहे. पुन्हा आयरिश राजघटना आहे, आयरिश राजघटनेकडे आपण मार्गदर्शक तत्वे घेतलेत, ठीक आहे. पुन्हा काय घेतले, तर राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत घेतल्या. राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत आहे आयरिश कडून, राष्ट्रपतीला महाभियोग पद्धत आहे अमेरिकेकडून, ठीक आहे. हा फरक तुम्हाला समजला पाहिजे की राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत आणि राष्ट्रपतीवर महाभियोग पद्धत कुणाकडून काय घेतले, तुमच्या परीक्षेला ते विचारतात. त्यानंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचं सल्लागार अधिकार क्षेत्र आहे, ते सुद्धा आपण आयरिश राजघटनेकडून घेतले. त्यानंतर पुढे आहे फ्रान्सची राजघटना. फ्रान्सच्या राजघटनेपासून आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता हे जे आदर्श नियम आहेत ते फ्रेंच राज्यक्रांतीतून निर्मिती झाले. हे फ्रेंच राज्यक्रांतीचे नियम आहेत, तर आपण काय म्हणतो, तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आपण फ्रान्सच्या राजघटनेकडून घेतले, ठीक आहे. पुन्हा ऑस्ट्रेलियाची राजघटना आहे. ऑस्ट्रेलियाच्या राजघटनेवरून आम्ही समवर्त सूची घेतल्या. पुन्हा संयुक्त बैठकीची तरतूद केल्या. कलम 108 मध्ये सांगितलंय की लोकसभा आणि राज्यसभा दोघांचं समजा एखाद्या विधेयकावर दोघांच्या मध्ये मतभेद असेल तर अशा वेळी संयुक्त बैठक आपण कलम 108 नुसार घेऊ शकतो. ही तरतूद सुद्धा आपण ऑस्ट्रेलियाच्या राजघटनेकडून घेतले, ठीक आहे. पुन्हा व्यापार आणि वाणिज्य स्वातंत्र्य हे सुद्धा आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतले, ठीक आहे. बघा
त्यानंतर पुन्हा UCR ची घटना आहे, त्याला आपण रशियन राज्यघटना म्हणतो. रशियाच्या राज्यघटनेपूर्वी आपण मूलभूत कर्तव्य घेतलेत. ठीक आहे. पुन्हा जपानची राज्यघटना आहे. जपानच्या राज्यघटनेपूर्वी आपण कायद्याने प्रस्थापित पद्धत घेतल्या. पुन्हा जर्मनीची राज्यघटना आहे. जर्मनीच्या राज्यघटनेमध्ये आपण आणीबाणीच्या वेळी मूलभूत हक्कांना स्थगिती ही तरतूद आपण जर्मनीच्या राज्यघटनेकडून घेतली. ठीक आहे. बघा म्हणजे आपण जे भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य पाहिलंय, पुढच्या वैशिष्ट्यामध्ये काय आहे की विविध स्रोतापासून निर्मिती, की भारतीय राज्यघटना अचानकपणे तयार झाली नाही, तर वेगवेगळ्या राज्यघटनेचा अभ्यास करून भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाल्या. तर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहित पाहिजे की कोणत्या कायद्याकडून कुणाकडून आम्ही कोणकोणत्या तरतुदी घेतलेत हे तुम्हाला थोडं माहित पाहिजे, की अमेरिकेकडून काय घेतलंय, ब्रिटनकडून काय घेतलंय, आयरिशकडून काय घेतलंय, फ्रेंचकडून काय घेतलंय, जर्मनीकडून काय घेतलंय, 1935च्या कायद्याच्या कोणत्या तरतुदी घेतल्यात, ह्या सगळ्या तरतुदी तुम्हाला माहित पाहिजे. तुमच्या परीक्षेच्या प्रीच्या दृष्टिकोनातून हे पॉईंट खूपच महत्वाचे. ठीक आहे. बघा आताच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेने लिहिलेली 14 वैशिष्ट्य पाहिले. सर्वात मोठी राज्यघटना आहे, संघराज्य व्यवस्था आहे, संसदीय शासन व्यवस्था आहे, ताठरता आणि लवचिकता यांचा मध्य आहे, घटनेची पुन्हा सर्वोच्चता आहे, संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायालयिक स्वातंत्र्य ह्या दोघांचा मध्य तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर भारतामध्ये मूलभूत हक्क आहेत, मार्गदर्शक तत्वे आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा आणीबाणीची तरतूद आहे, त्यामध्ये निवडणुकीचा प्रौढ मताधिकार आहे, स्वातंत्र्य निवडणूक आहे, काय स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे, धर्मनिरपेक्ष राज्य आहे आणि वेगवेगळ्या स्रोतापासून तयार केलेली राज्यघटना आहे. ही भारतीय राज्यघटनेची काही प्रमुख वैशिष्ट्य आहे. आताच्या लेक्चरमध्ये आपण हे सगळं वैशिष्ट्य पाहिलोय. ठीक आहे. आशा आहे तुम्हाला या व्हिडिओपासून भरपूर नवीन पॉईंट मिळाले असतील. पॉईंट मिळाले असेल नोट करा. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच मित्रांना शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला ऐकायचे असतील तर कमेंट करून सांगा, आपण व्हिडिओ कंटिन्युअसली सेंड करू. तर ठीक आहे, इथं आपण थांबूया. थँक्यू.